समास चौथा. जानपण निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक मोंगळ, काय निमित्य. येथे श्रोत्याने प्रथम काही प्रश्न केले आहेत. तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यात कुणी संपन्न असतो तर कुणी दुर्बळ असतो, कुणी निर्मळ असतो तर कुणी ओंगळ असतो. याचे कारण काय आहे? कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगती, कित्येकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोद्धम. कित्येक राज्यपद भोगतात तर कित्येक दरिद्री असतात. कित्येकांची स्थिती उत्तम असते तर कित्येकांची अधमाहून अधम असते. ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपिले. याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. ह्या विषमतेचे कारण काय? असे व्हावयास काय निमित्त घडते ते मला सांगितले पाहिजे. श्रोत्यांनी ते उत्तर ऐकले पाहिजे. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती. अवगुणास दरिद्रा प्राप्ती, येदर्थी संदेह नाही. हे सर्व गुणांवर अवलंबून आहे. जे सद्गुणी असतात ते भाग्यश्रीचा उपयोग घेतात आणि अवगुणी असतात त्यांना आयडिया प्राप्त होते. यात संशयास जागा नाही. जो जेथे उपजला, तो ते व्यवसायी उमजला. तयास लोक म्हणती भला, कार्य करता. जो माणूस ज्या व्यवसायात तो व्यवसाय करणाऱ्या घरात वा कुळात जन्माला येतो, तो व्यवसाय करणे त्याला चांगले जमते. अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की लोक त्याला चांगला कार्यकर्ता आहे असे म्हणू लागतात. वाट जाणता तो कार्य करी, नेणता काहीच न करी. जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. जाणता हुशार असेल तो काम करतो, जो नेणता असतो तो काहीच करत नाही. त्यामुळे जाणता माणूस व्यवस्थित पोट भरू शकतो, तर नेणत्याला भीक मागण्याची पाळी येते. हे तो प्रकटची असे, जणी पाहता प्रत्यक्ष दिसे. विद्येवीन करंटावसे, विद्या तो भाग्यवंत. ही गोष्ट तर जगात प्रत्यक्षच दिसून येते की जो विद्याहीन असतो तो कंजरत नाही आणि ज्याच्या जवळ विद्या असते तो भाग्यवान ठरतो. आपुली विद्या न शिकुशी, तरी काय भीक मागसी. जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती. आपली विद्या शिकला नाहीस तर भीक मागण्याची वेळ येईल. अशा प्रकारे जेथे तेथे वडील माणसे मुलांना उपदेश करीत असतात. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणोनिया. एखाद्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन करत असतो तर धाकटा पुष्कळ विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान ठरतो. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल, तर तो प्राणी कारण भाग्यहीन ठरतो. इतुके हे जेथे वसे, तेथे वैभवास उणे नसे. वैभव सांडिता अपैसे, पाठी लागे. या सर्व गोष्टी म्हणजे विद्या बुद्धी जेथे असतील तेथे वैभवाला तोड नसतो. त्याने वैभव नको म्हटले तरी ते आपोआप पाठीस लागून येते. वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी. वडिला ऐसा व्याप न करी, म्हणोनिया. एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार असतो, समर्थ असतो,
तरी धाकटा भिकारी असतो. याचे कारण हेच असते की धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप करीत नाही. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसा वैभव. तोला सारिखा हाव भाव, लोक करीती. जशी विद्या असेल तिला अनुसरून त्या माणसाची महत्त्वाकांक्षा असते. जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्राप्त होते. प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार जो तो कर्तबगारी दाखवतो. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैचा असे. करंटेपणे वोखटा दिसे, वोंगळ आणि विकारी. ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही, तो निर्मळ कसा असेल? तो करंटेपणाने वाईट दिसतो, गलिच्छ आणि विकारी दिसतो. पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ. गुण नसता जिणे व्यर्थ, प्राणी मात्रांचे. पशु पक्षी यांच्या ठिकाणी सुद्धा जर काही गुण असतील तर समर्थ लोक त्यांच्यावर कृपा करतात. काही लोक चांगले गुण नसतील तर त्या प्राणी मात्रांचे जिणे व्यर्थ होय. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्त्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणी मात्रासी. काही माणसं अशी असतात की त्यांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्त्व, कुशक्या अथवा तर्क यापैकी काहीच नसते. या कारणे उत्तम गुण, तेची भाग्याचे लक्षण. लक्षण विण अवलक्षण, सहजची झाले. म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचे लक्षण होय. या उलट ते नसतील तर भाग्याच्या लक्षणाऐवजी तेथे सहजच अवलक्षण दिसून येते. जनामध्ये तो जाणता, त्यास आहे मान्यता. कोणी एक विद्या असता, महत्त्व पावे. जो जाणता माणूस असतो त्याला लोकात मान्यता मिळेल. काही न काही विद्या येत असेल तर सहजच महत्त्व प्राप्त होते. प्रपंच अथवा धर्मार्थ, जाणता तोची समर्थ. नेणता जाणीचे व्यर्थ, निःकारण. प्रपंच असो वा परमार्थ, त्यात जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. नेणता असेल तो कुचकामाचा असून व्यर्थच जगतो. नेणता विंचू सर्प डसे, नेणता जीव घातसे. नेणता कार्य नसांचे, कोणी एक. अज्ञानामुळे विंचू साप डसतो किंवा अज्ञानामुळे जीव घात होतो किंवा एखादे कार्य ही अज्ञानामुळेच बिघडते. नेणता प्राणी सिंतरे, नेणपणे तर हे भरे. नेणपणे ठके विसरे, पदार्थ काही. अज्ञानी माणूसच फसतो. अज्ञानी माणूसच वाईटपणे वागतो किंवा पदार्थ, वस्तू यांचा त्याला विसर पडतो. नेणता वैरी जिंकती, नेणता अपायी पडती. नेणता स्वार्थी घडती, जीवनास. अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात. अज्ञानामुळे सकळत पडावे लागते. अज्ञानामुळे संहार घडतो आणि अनेक जीवांचा नाश होतो. आपुले स्वहित न कळे, जना तेने भोगिती यातना. ज्ञान नेणता ज्ञाना, अधोगती. लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही, त्यामुळे यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भाव भाव. जाटिल्यासाठी होते वाव, जन्म मरण. माया म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? जीव कोणाला म्हणावे? शिव कोणाला म्हणावे? भाव म्हणजे काय? अभाव म्हणजे काय? सार काय आहे? असार काय आहे? वगैरे सर्व जाणून घेतले की जन्म मरणातून सुटका होते. कोण करता निश्चयेसी, बोध मोक्ष तो कोणासी. ऐसे जाणता प्राणियासी, सुटिका घडे.
करता कुणाला म्हणावे याचा निश्चय बंध, मोक्ष कुणाचा होतो इत्यादी जाणले असता मनुष्याची जन्म मरणातून सुटका होते. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण, म्हणजे मुक्त. देव निर्गुण आहे हे जाणावे, आपण मी म्हणतो तो मी कोण हे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, त्याचे लक्षण कोणते वगैरे जाणले म्हणजे मुक्ती मिळते. जितुके जाणोन सांडिले, तितुके दृश्य ओलांडिले, जाणत्या जाणता तुटले मूळ मीपणाचे. सर्वांचे स्वरूप जाणून त्याचा त्याग केला, जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास ओलांडले, आणि हे सर्व जाणारा जो आत्मा त्याला जाणले असता मीपणाचे मूळच नाहीसे होते. न जाणता कोटीवरी, साधने केले परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. वरील सर्व गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यावधी साधने केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म. माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे ओळखावे व स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घ्यावे. हे सर्व केल्याने स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंगे वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेनेची पावे. समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन अंतरंग प्रसंगानुसार योग्य आचरण केल्याने अपार भाग्य वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होईजे सर्व मान्य. काहीच नेणता अमान्य, सर्वत्र करीती. म्हणून जाणणे हे सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केले जाते ते सर्वांना मान्य होते. काहीही जाणून न घेता जे काही केले जाते ते सर्वांना अमान्य होते. पदार्थ देखोन भूत भावी, नेणते झडपोन प्राणी ठेवी. मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती. एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसला नाही तर तेथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटले असे मानून भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्याभास झाला त्याची उठाठेव आहे हे जाणती माणसे ओळखतात. जाणत्यास कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म, जाणता कळे. जाणत्याला यातील रहस्य कळले. नेणता अज्ञानाने कर्म करतो ते खोटे असते. जाणून घेतल्याने सर्व धर्म अधर्माचे ज्ञान होते. नेणत्यास येम यातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणोन विवंचना, करी तो मुक्त. अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणता असतो त्याला काहीच भोगावे लागत नाही, कारण तो सर्व काही जाणून घेऊन त्यावर विचार करतो व मुक्त होतो. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान, समजतास होय. ज्याला व्यवहारात कसे वागावे याचे ज्ञान नसते तो एखादे वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो. यामुळे त्याचा अज्ञानामुळे सगळ्यांच्यावर कठीण प्रसंग येतो. म्हणून या नेणणे खोटे, नेणते प्राणी करंटे, जाणता विचवरता तुटे, जन्म मरण. म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्राप्त करून त्याचे चिंतन केले असता जन्ममरणातून सुटका होते. म्हणून अलक्ष्य करू नये, जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच एकमेव उपाय असून त्यानेच परलोकाची सोय सापडते.
जाणणे सकळाच प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. परंतु अलिप्तपणाची खूण, जाणता कळे. ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटते, पण मूर्खाला ते अप्रमाण वाटते. पण ज्ञानामुळेच अलिप्तपणाची खूण कळते. एक जाणणे करून परते, कोण सोडी प्राणिया ते. कोणी एक कार्य जेते, जाटिल्या विण कळे. एका ज्ञानाशिवाय प्राण्यांची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे? कुठलेही कार्य असो, ते जाणल्याशिवाय सिद्धीस जाते नाही. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. दोहींमध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणती. जाणणे म्हणजे स्मरण आणि नेणणे म्हणजे विस्मरण होय. या दोन्हींमध्ये प्रमाण कोण, ते शहाणे लोक जाणतात. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे, कळो आले. जाणते लोक असतात ते शहाणे असतात, नेणते वेडे दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव म्हणजे काय हे पण जाणपणामुळेच कळू लागते. जेथे जाणपण खुंटले, तेथे बोलणे हे तुटले. हेतुरहित झाले समाधान. जेथे जाणीवही नसते, तेथे बोलणेही तुटते. स्वरूपानुभव आला की जाणीवही वाहत नाही आणि शब्दही तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेतुरहित अनिर्वचनीय असे समाधान प्राप्त होते. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान. परिपिंड ब्रह्मांड, ऐक्य लक्षण मज निरोपावे. श्रोते म्हणतात की आपले हे सांगणे प्रमाण आहे, त्यामुळे परम समाधान प्राप्त झाले आहे. परंतु आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांगावे. ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे. परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे. जे ब्रह्मांडात असते तेच पिंडत असते असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, जाणपण निरूपण नाम समास चौथा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, जाणपण निरूपण नाम समास चौथा समाप्त.